या भगवा चषक 2026 मध्ये आणि या शिरवण्याच्या मैदानामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय बलिदादा मेहर आणि विशालदादा भोईर. शिरवणे प्रतिष्ठान आयोजित भगवा चषक 2026 आणि 10व्या वर्षामध्ये पदार्पण करते ही टुर्नामेंट आणि खऱ्या अर्थानं जबरदस्त असं आयोजन, भव्य दिव्य असं नियोजन आणि त्या नियोजनाबरोबर रंगत असलेली बॅटल मात्र पाहतोय आपण. दिवा वर्सेस तुर्बे संघ, दोन्ही संघ मातबगार संघ आहेत, चांगले संघ आहेत आणि आताच नुकतीच दिवा संघाने एक मॅच जिंकत मात्र चांगली कामगिरी मात्र आपण पाहिली. चला मॅचला देखील सुरुवात होईल. स्ट्रायकर एंडला पाहतो भावेशला आणि नॉन स्ट्रायकर एंडला पाहतो आपण राकेशला. दोन्ही धमाकेदार फलंदाज, गोलंदाजी मार्कवरती अक्षय. चांगला रनअप दिसतो अक्षयचा देखील आणि पाहूया गोलंदाजीमध्ये काय करामत करतो. येस लेट्स प्ले. पंचांचा इशारा येतो आणि इथून मात्र मॅचला सुरुवात देखील होते. पहिला चेंडू मात्र टाकण्यामध्ये सज्ज असेल अक्षय भावेशसाठी. इथं मात्र पहिला चेंडू अतिशय जबरदस्त वेगाने टाकलेला चेंडू, गोलीच्या वेगाने मात्र चांगल्या पद्धतीने हाताळला गेला बॉल आणि विकेट किपरने देखील चांगले साथ दिले आणि मात्र चांगला चेंडू, पहिला चेंडू निर्धाव चेंडू, अतिशय जबरदस्त सुरुवात करून देते तुर्बे संघासाठी अक्षयला याच पद्धतीने याच ट्रॅकवरती गोलंदाजी करावी लागेल कारण की भावेश इनफॉर्म फलंदाज आहे आणि भावेशची फलंदाजी सध्याच्या दिवसामध्ये खूपच मी म्हटलं होतं मी अक्षयची चांगली गोलंदाजी होत असताना कुठेतरी क्षेत्ररक्षकाची गडबड आणि त्या गडबडीनंतर मात्र भुगतान आपण पाहतोय व्हाईटच्या स्वरूपामध्ये. इथून पुढे चांगली गोलंदाजी, पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावरती बॉल रिलीज केला गेला आणि सरळ चेंडू डी झोन मध्ये जातोय. एक धाव मात्र जरूर स्कोअरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. एका धावीने मात्र धावसंख्या पुढे सरसेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 5. 5 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागल्या गेल्या. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात कारण की मागच्या मॅचमध्ये देखील पहिला चेंडू वरतीपासून अटॅकिंग मोडमध्ये असलेला भावेशला कुठेतरी शांत ठेवण्यामध्ये यशस्वी होतोय अक्षय. इथून पुढे मात्र चांगली डिलिव्हरी केली आणि मात्र चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण आणि दोघांच्या जोरावरती मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. मात्र आपण जर एक धाव, यस वनडी, एक बॉल बॉल किती बाकी आहेत? दोन चेंडू बाकी आहेत, 2 बॉल बाकी आहेत. चांगली गोलंदाजी मात्र अक्षयच्या माध्यमातून पाहतोय आपण. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. इथं मात्र फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि इथं मात्र नो बॉलचा इशारा येतो पंचांकडून. नो प्लस षटकार, अतिशय देखणा शॉट, जबरदस्त शॉट. मात्र जबन 6 धावा +1 7 धावा मात्र जरूर स्कोअरबोर्ड मध्ये ऍड केल्या जातील का नो बॉल आणि नो बॉल नंतर मारलेला षटकार. धावसंख्या 12 प्री हिटचा इशारा येतो पंचांकडनं. म्हणजे चांगली गोलंदाजी चालू होती, टप्प्यावरती बॉल टाकले गेले होते. चांगले बॉल टाकत असताना मात्र एक नो बॉल बीमारचा मारा केला गेला. पुढे मात्र चांगला फटका, आपलातून फटका, देखना शॉट, वॉट शॉट, जबरदस्त शॉट, येतो षटकार. या 6 धावांनी मात्र तुप्पान फलंदाजी करताना भावेश मात्र आक्रमक रूप धारण केलेलं आहे. बॅक टू बॅक 2 षटकार मारत मात्र पहिल्या षटकाची शेवटचा चेंडू मात्र अजूनही शिल्लक असेल या षटकातील. 18 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे मात्र षटक क्रमांक 1 समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धाव फलकावरती. अक्षय चांगल्या लेनमध्ये दिसत होता, चांगल्या लेंथमध्ये दिसत होता, चांगल्या टप्प्यावरती बॉल टाकत होता, परंतु एक मिसफील्ड, एक कॅच सुटली. त्यानंतर भीमर चेंडू, वाईड बॉल, अशा अवंतर धावांनी मात्र भरघोस असा भावेशने घेतलेला समाचार आणि त्यानंतर मात्र पहिला षटक समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. त्याचबरोबर 30+ असोसिएशनचे सदस्य
दत्तात्रय नाईक इथं उपस्थित झालेले आहेत. दत्तात्रय नाईक आपण यायचं आहे मंचावरती, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. शिरवणे प्रतिष्ठान आयोजित भगवा चषक 2026 रंगतोय शिरवण्याच्या मैदानावरती. बॅटल चालू आहे दिवा वर्सेस तुर्बा. अतिशय जबरदस्त बॅटल. पहिला षटक संपलेला, पहिल्या षटकानंतर 18 धावा, दुसरा षटक प्रगतीपथावरती. इथून मारले चांगलेला चेंडू, परंतु चांगला फटका खेळून काढला, परंतु चेंडू जातोय सरळ घोषांकन क्षेत्रामध्ये. एक धाव जरूर स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. धावसंख्या 19. गगन मात्र चांगली हाईट आणि चांगली शरीरदृष्टी असलेला गोलंदाज. पाहूया कितपर्यंत मजल मारून देतो तुर्बा संघाला. कारण तुर्बा संघाचा विचार केला तर गोलंदाजी चांगली झाली होता. पहिला षटक चांगला हाताळत होता, पण त्यानंतर कुठेतरी नो बॉल व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये आणि भावेशशी आलेले अफलातून 2 षटकार. इथून पुढे मात्र चांगला फटका देखील हाय अँड हँडसम येतोय मोठा फटका षटकार. इथून पुढे मात्र तुफान हनामारी चालू झालेले दिवा संघाकडनं. 2 चेंडू आतापर्यंत दुसऱ्या षटकाचे टाकून झालेत आणि धावांचा जर विचार केला तर डोंगर उभं करण्याचा प्रयत्न केला जातो दिवा संघाकडनं. 25 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात आतापर्यंत. चांगली डिलिव्हरी मात्र इथं गगनकडनं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला गेला, कारण कमबॅक करावा लागेल तुर्बा संघाला. तुर्बा संघ कमबॅक करू शकतो आणि कमबॅक केल्यानंतरच मॅचमध्ये इन होऊ शकतो. आणि इथून मात्र भावेशचा जर आपण फॉर्म बघितला तर तुफान फॉर्ममध्ये असलेला हा फलंदाज अटॅकिंग मोडमध्ये सध्या गेलेला आहे. इथून पुढे मात्र येतोय आणि देतोय दणका, येतोय षटकार. जबरदस्त शॉट. या 6 धावांनी मात्र अफलातून फलंदाजी साकारतोय राकेश. नक्कीच भावेश मोठे फटके मारत असताना मी कशाला गप्प राहू आणि मी देखील मोठे फटके खेळू शकतो असा मेसेज देतो थेट राकेश. आणि चांगली फलंदाजी करतोय. सलामीला आलेली जोडी आणि सलामी आलेल्या जोडीने मात्र घातलेला धुमाकूळ. जबरदस्त फटकेबाजी. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 31 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही दुसरा षटक प्रगतीपथावरती पाहतोय आपण. इथून पुढे तुर्बा संघाला डॉट चेंडू, निर्धाव चेंडू शोधावे लागतील. इथं मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र बॉल नो लँड झोन मध्ये. आणि इथं मात्र घडतंय काय, येतो एक चौकार. क्षेत्ररक्षकाचा अभाव आणि या ठिकाणी मात्र चौकार जरूर स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. राकेश देखील दाखवतोय आपला दमखम आणि जबरदस्त फलंदाजी करतोय. म्हणजे सलामीची जोडी म्हटलं, दिवागाव म्हटलं, कारण की तुफान फलंदाजी, तुफान हाणामारी. यस दत्तादादा नाईक यांची आगमन होतं. दादा या आपण 30+ असोसिएशनचे आमचे सदस्य. त्याचबरोबर चांगला फटका इथं खेळून काढलाय, खोदून काढलाय. 1 धाव मात्र घेतलेली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल पण 1च धाव समाधान मानावे लागेल. षटक क्रमांक 2 समाप्त होतो. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36. 18च्या सरासरीने मात्र इथं अजूनही खेळ चालू आहे दिवा संघाचा जर विचार केला तर मोठे फटके मारण्यामध्ये तरबेज असलेले दोन्ही सलामीचे फलंदाज भावेश आणि राकेश. अफलातून फलंदाजी मात्र त्यांच्या माध्यमातून साकारली जाते. आतापर्यंत जर विचार केला तर 36 धावा तब्बल धाव फलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. दोघे देखील चांगली बॅटल, चांगली फलंदाजी करतात आणि दोघांची फलंदाज मात्र इथून पुढे मात्र जोडी ब्रेक करावी लागेल. तुर्बा संघाला जर कमबॅक करायचं असेल इथून देखील कमबॅक होऊ शकतो, कमबॅक करता येऊ शकतो. आणि कमबॅक करण्यासाठी गोलंदाजाला मात्र कष्टाची पराकष्ट करावी लागेल आणि गोलंदाजी मात्र चांगल्या पद्धतीने प्रत्येक चेंडू तोलून मापून टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल आणि चकवा द्यावा लागेल फलंदाजाला. इथून पुढे कमबॅक करायचं असेल तुर्बा संघाला तर हे करावं लागेल. आणि मात्र रोखणं मुश्किल होतं कारण की भावेश देखील अफलातून फॉर्ममध्ये, राकेश देखील त्याच चांगल्या फॉर्ममध्ये आणि दोन्ही फलंदाज मात्र ट्रॅकवरती बॅटिंग करताना पाहतोय आपण. एका जबरदस्त धुमाकूळ त्यांच्या माध्यमातून पाहतोय आपण. आतापर्यंत 2 षटक संपलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 36 नवीन गोलंदाजी मार्कवरती जुगल. इथून पुढे मात्र चांगला चेंडू रिलीज केलाय. बॉल पडला, टप्पा पडल्यानंतर मात्र स्विंग अँड मिस ज्याला म्हणतात तो चेंडू. आणि खऱ्या अर्थानं मी म्हटलं होतं की इथून पुढे आपल्याला कमबॅक करायचं असेल तर सातत्याने डॉट चेंडू टाकावे लागतील, चांगली गोलंदाजी करावी लागेल, टप्प्यावरती चेंडू टाकावे लागतील. त्या पद्धतीची गोलंदाजी करताना जुगल आणि पहिला चेंडू फसवल्या, पूर्णपणे बीट केले राकेशला. चांगली गोलंदाजी मात्र
इथून पुढे पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू थोडासा बाहेर काढला, बाहेरून सरळ विकेट किपरच्या दस्तानामध्ये जाताना चेंडू बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. कुठेतरी प्रेशर वाढतोय आता फलंदाजांवरती. जे फलंदाज सुसाट सुटले होते, जे फलंदाज तुफान फलंदाजी करत होते, जुगल आला, 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट टाकले. आता मात्र गोलंदाजी चांगल्या पद्धतीने हँडल करताना टाकलेला चेंडू पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. काय बॉलिंग करते, व्हॉट परफॉर्मन्स यार. जिथं तुर्बा संघ फसला होता, अडकला होता, त्यानंतर मला कमबॅक करून द्यायचे, माझ्या संघासाठी मला खेळायचंय, माझ्या संघाला मी कमबॅक करून देऊ शकतो, अशा पद्धतीची गोलंदाजी मात्र जुगल करताना पाहतोय आपण. एक जबरदस्त गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी. काय असतो टप्पा आणि काय असतो स्विंग, त्याचा प्रत्यक्ष नजारा दाखवताना जुगल एक जबरदस्त गोलंदाजी जुगलच्या माध्यमातून. कुणीतरी मी म्हटलं होतं की डॉट चेंडू आला, प्रेशर दिवा संघावरती सध्या. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू पण सरळ डी झोन मध्ये जातोय. एकच धाव पंचांकडनं इशारा येतोय. एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचते 37-37. पूर्णपणे रोखून ठेवण्याची कार्य सध्या करतोय जुगल, कारण की 2 षटकानंतर 36 आणि आता मात्र तिसरा षटक प्रगतीपथावरती. 4 चेंडू हाताळून झालेले आणि 1 धाव फक्त खर्च केली गेलेली आहे जुगलकडनं. आता मात्र स्लॉग मध्ये चेंडू मात्र येतोय, मोठा फटका उडवतोय, येतोय दनादन षटकार. प्रेशर रिलीज करतोय फलंदाज. प्रेशर मध्ये असलेला संघ मात्र कुठेतरी दाखवून देतोय दमखम आणि 43 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. यस, हा असतो कमबॅक. मला 4 चेंडू तू रिलीज केलेस, 3 चेंडू डॉट, 1 सिंगल, परंतु 5व्या चेंडूवरती मोठा प्रहार मी करू शकतो, ही क्षमता आहे राकेशकडे. इथून पुढे पुन्हा एकदा अप्पलातून शॉट, मात्र इथं मात्र गडबड. कॅच घेतली होती, झेल पकडली होती, पण बाउंड्री लाईनला टच केलं आणि बाउंड्री लाईनला टच केल्यानंतर मात्र बाहेर जातोय बॉल आणि षटकार येतोय. या 6 धावांनी मात्र पुन्हा एकदा दिवा संघ आगमन करतोय मॅच मध्ये आणि 3 षटकाची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 49 विदाउट लॉस. चांगली पार्टनरशिप देखील बिल्ड केले. 49 धावा आतापर्यंत ठोकल्यात आणि दोघे देखील सलामीची जोडी मैदानामध्ये अजूनपर्यंत साबूत असताना. यस, चौथा गोलंदाज विनय येतो गोलंदाजी मार्क वरती. इथून पुढे मात्र भावेश असेल स्ट्रायकर एंडला. इथून मात्र चांगला फटका रिलीज करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. मगाशी जर आपण जुगलचा विचार केला तर 4 चेंडू चांगले रिलीज केले, परंतु बॅक टू बॅक 2 शेवटच्या चेंडूवरती 2 मोठे फटके, 2 मोठे प्रहार राकेशच्या माध्यमातून आले आणि त्यानंतर मात्र मॅच पुन्हा एकदा कलांटी घेतली आणि आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये दिवा संघ येतो. मोठा फटका, परंतु क्षेत्ररक्षक सज्ज, क्षेत्ररक्षण करेल तो मिस फील्ड करतोय आणि इथून मात्र चौकार येतोय. या 4 धावांनी मात्र धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 53 धावांची पार्टनरशिप ही आलेली सलामीची जोडी मैदानामध्ये आणि सलामीला येऊन दोघेचे दोघे साबूत अजूनपर्यंत व्यवस्थित बॅटिंग करते आणि 53 धावांची पार्टनरशिप बिल्ड केली. एक चांगला खेळ साकारला या मैदानावरती आणि दोघे देखील अफलातून फलंदाजी करतात. म्हणजे राकेश फलंदाजी करतोय तर भावेश देखील फलंदाजी करतो, म्हणजे दोघे देखील अटॅकिंग मोडवरती आहेत आणि हीच कुठेतरी धोक्याची घंटा आहे तुर्बा संघाला, कारण दोन्ही फलंदाज तेवढ्याच ताकदीचे फलंदाज, तेवढेच जबरदस्त फलंदाज. इथून पुढे फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला कुठेही माफी नाही. घेतोय खरपोश समाचार, येतोय मोठा फटका, षटकार 6 धावांसाठी. एकोणसाठ धावा तब्बल धाव फलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. 59 रन्स. अजूनही येणारे चेंडू असतील 3 बॉल. शेवट अजूनही शेवटच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. इथून पुढे मात्र जे धमाका मात्र करतोय दिवा संघ. भावेश मात्र सध्या इन्फॉर्म असलेला खेळाडू मात्र बॅक टू बॅक 2 षटकार ठोकतोय आणि चांगली फलंदाजी करतोय. मात्र इथं फुलटॉस पद्धतीचा चेंडू टाकला गेला आणि त्याचा मात्र घरपोच समाचार घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय फलंदाज भावेश. मात्र विनय गोलंदाजी करावी लागेल, चांगले चेंडू टाकावे लागतील.
आता मात्र ब्लॉक कॉल पद्धतीचा चेंडू, मात्र चेंडू चांगला रिलीज केला पण क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षण करेल, थ्रो करेल तो बंद, मात्र दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला पण तो एकाच धावावरती समाधान मानावे लागेल. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो आणि चांगला कमबॅक. आता मात्र 60 धावा कंप्लीट केल्या जातात, 60 धावा पूर्ण केल्या जातात आणि अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. पाहूया कितपर्यंत मजल मारतोय दिवा संघ आणि कितपर्यंत रोखण्यामध्ये यशस्वी होते तुर्बा संघ. इथून पुढे मात्र चांगला फटका रिलीज केला गेला परंतु क्षेत्ररक्षक तैनात, विकेटची होते पतन. पहिला हादरा, पहिला गडी बाद होतोय. राकेश जातोय तंबूच्या आश्रयाला. आता मात्र शेवटचा चेंडू असेल, मात्र चांगली फलंदाजी, नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते सनी. चला करावी आणि त्याच्याबरोबर सानपाडा. चला टॉस साठी यायचं, यानंतर चेंडू 31 धावा. जबरदस्त भारदार खेळी, जोर टाळ्या झाल्या पाहिजे. 13 चेंडू आणि 31 धावा. जेव्हा संघाला गरज असते आणि संघ अडकतो तेव्हा संघाला बाहेर काढणारे प्लेयर असतात, तेच खरे प्लेयर असतात आणि त्याच पद्धतीचा प्लेयर नवीन सनी. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगचा. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर 60 धावा तब्बल धाव फलकावरती. या पाहूया शेवटचा चेंडू. चांगला फटका, चांगला क्षेत्ररक्षण स्वतःच्याच फॉलो मध्ये, मात्र इथं विकेटची पतन होते. 22 देखील बाद होते रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि मात्र पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर धावसंख्येचा विचार केला तर 60 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात आणि तुर्बे संघाला 61 धावांचा चेस असेल. पाहूया कशा पद्धतीने ट्रॅकल करतो तुर्बे संघ. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचंय. करावे आणि सानपाडा दोन्ही मातबगार संघ. सानपाडा संघाचा रेकॉर्ड जर ह्या मैदानावरती पाहिला तर चांगला रेकॉर्ड 30+ आहे, कारण की प्रत्येक वेळेला टॉप 3 मध्ये कुठेतरी दिसतात सानपाडा संघ. आणि करावा संघ देखील तशाच पद्धतीचा संघ आहे, तो देखील संघ 30+ मॅचमध्ये आपण नेहमीच सातत्याने टॉप 3 मध्ये आपण पाहतो या मैदानावरती. त्या 2 संघांमध्ये मात्र बॅटल रंगणार आहे पुढची. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. करावे संघ आणि सानपाडा संघ, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. सन्माननीय शिरोणी गावचे आमचे समाजसेवक, कायदेतज्ञ अमोलजी पवार इथं उपस्थित झालेले. दादा या, पण आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. शिरोणी गावचे आमचे समाजसेवक तसेच कायदेतज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले आमचे अमोलदादा पवार इथं उपस्थित झालेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. दरम्यान 24 चेंडू आणि 61 धावा. 61 धावा जरी असल्या तरी या मैदानावरती चेस केल्या जातात, चेस होऊ शकतात. मोठी फटके मारण्यासाठी हा मैदान ओळखला जातो आणि चांगल्या पद्धतीची बॅटिंग तुर्बे संघाला करावी लागेल. चांगली गोलंदाजी मात्र आपल्याला जर विचार केला दिवा संघाला करावी लागेल, कारण दिवा संघ त्या गोष्टीसाठी ओळखला जातो. फलंदाज जरी त्यांचे आक्रमक आहेत तेवढेच सानपाडा संघाचे कर्णधार सानपाडा संघाचे आमचे मित्र कर्णधार इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर करावे संघ, आपण आपला कर्णधार पाठवायचा आहे. कैलास इथं उपस्थित आहे, कैलास दलवी इथं उपस्थित आहेत. आमचे मित्र सानपाडा संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. करावे संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे. तुझा एक 61 धावांची आवश्यकता. बालू बॉल दे. 61 चेस करायचे. 24 चेंडू आणि 61 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. मनीष आणि अजय. मनीष
स्ट्रायकर एंडला मनीष, नॉन स्ट्रायकर एंडला अजय. दोन्ही फलंदाजाचा विचार केला तर मोठे फटके मारण्यामध्ये हे देखील माहिर आहेत. आणि गोलंदाजी मार्कवरती राकेश. जसं राकेशची जर भूमिका बघितली आपण तर बॅटिंग करताना 31 धावा तब्बल काढल्या, त्यानंतर मात्र गोलंदाजीसाठी पहिलाच बॉलर म्हणून त्याची नियुक्ती केली गेली कर्णधारांकडनं. आणि मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती स्वतः राकेश पाहतोय आपण. स्ट्रायकर एंडला मनीष, नॉन स्ट्रायकर एंडला अजय. च्या दरम्यान मॅचला देखील सुरुवात होते. 61 धावांचा टार्गेट सेट केला गेलाय. चॉईस चेंडू नाहीये पंच. खराब असेल तर ठीक आहे, बाकी चॉईस चेंडू नाहीये. भालू जॅक जा. ते उडतच नाही, कंच बॉल उडत नाही. त्याला टेनिस बॉल खपला नाही. तोच बॉक्स होता ना, तो पण नाही उडत तो बॉल. हा त्यांची पण इनिंगला तेच बॉल होता. हा तोच बॉक्स आहे. बॉक्स थोडी चेंज केला. चला दरम्यान मॅचला देखील सुरुवात होते. 24 चेंडू आणि 61 धावांचा टार्गेट सेट केला गेला दिवा संघाकडनं तुर्बे संघाला. आणि तुर्बे संघाचा जर विचार केला तर ही जोडी खूप महत्त्वाची असेल, ही जोडी खूप इम्पॉर्टंट असेल. या जोडीवरती सर्व काही अवलंबून असेल. ही जोडी जोपर्यंत मैदानात तोपर्यंत धावांचा पाऊस नक्कीच बघू शकतो आपण तुर्बे संघाकडनं. परंतु खेळणं गरजेचं आहे, फटके मारणे गरजेचं आहे. पाहूया राकेश गोलंदाजी मार्कवरती सेट होते. 24 चेंडू 61 रन. पहिला चेंडू फिरवलाय. चांगली गोलंदाजी सुरुवात करून देतो राकेश. आणि पहिला चेंडू मात्र इथं निर्धाव चेंडू टाकतो. चांगली गोलंदाजी मात्र चांगला सेटअप फिल्डिंगचा जर पाहिला आपण तर सगळ्या राकेशने सजवलेली फिल्डिंग पाहिली आपण तर जबरदस्त फिल्डिंग देखील लावली गेली त्याच्याकडनं. आता मात्र चांगला फटका खोदून काढण्याचा प्रयत्न केला गेला. गॅपमध्ये शॉट खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षक थ्रो करेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने मात्र इथं श्री गणेश होतोय तुर्बे संघाचा. तुर्बे संघ मात्र एक धाव मात्र आता मात्र धाव फलकावरती लागली जाते. इथून पुढे मात्र 22 चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता असेल. चांगले फटके खेळावे लागतील. हवा थोडीशी आहे आणि हवेचा वापर कशा पद्धतीने फलंदाज करतात ते पाहणे खूप इंटरेस्टिंग असेल. इथून पुढे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे स्विंग अँड मिस. चक्कावलाय, फसवलाय. टप्प्यावरती चेंडू टाकला, टप्पा पडल्यानंतर मात्र स्विंग झाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातो चेंडू आणि हातामध्ये जात असताना मात्र सांगून जातो की निर्धाव चेंडू टाकला गेलाय. चांगली गोलंदाजी मात्र राकेशच्या माध्यमातून ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती त्याच पद्धतीने गोलंदाजी करतो. म्हणजे एकटा राकेश मात्र संपूर्ण टीमवरती हाबी होताना आपण पाहतो. इथून मात्र चांगला फटका येतोय, तडाखा, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षण करेल, थ्रो करेल तर एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. एका धावेने मात्र समाधान मानावं लागेल. इथून पुढे इक्का दुक्के से कुछ नहीं होगा. मारना हो तो छक्का मारो और छक्का या चौका मारना पड़ेगा तो ही मैच के नजदीक आ जाएंगे. देखते हैं. इथून पुढे फुल टॉस पद्धतीचा चेंडू
आणि त्याचा खरपूस समाचार घेताना फलंदाज मात्र येतोय मोठा फटका. त्या फटक्याची खरी आतुरता होती तुर्भे संघाला आणि त्या फटक्याने मात्र सुरुवात करून देतो. येतो षटकार. या 6 धावांनी मात्र तुर्भे संघाच्या आशा देखील पल्लवित होताना पाहतोय आपण. चांगली फलंदाजी मात्र इथून पुढे ट्रॅकवरती फलंदाजी करावी लागेल. अशाच पद्धतीचे फटके मारावे लागतील. अजूनही एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील. 5 चेंडू आतापर्यंत टाकून झाल्याने धावसंख्येचा विचार केला तर 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे हा चेंडू आणि मोठा फटका कंपल्सरी जर मारला तर आपण मॅच मध्ये येतोय अशा पद्धतीची सिच्युएशन तुर्भा संघ करून ठेवेल. पाहूया या चेंडूवरती काय होतंय. इथून पुढे आला मोठा फटका परंतु इथं मात्र विकेटची पतन. भावेश मात्र दाखवतोय दमखम. राकेश गोलंदाजी करतोय. भावेश कॅच पकडतोय. मला वाटतं 11 जणांची गरज आहे का नक्की. दोघेच जण पूर्णपणे ऑलराऊंड परफॉर्मन्स दोघांच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथं मात्र मनीषची विकेट आणि मनीष सारखा एक मोठा फलंदाज ज्याच्या बॅट मधून आला होता षटकार तो फलंदाज जातो तंबूच्या आश्रयाला. पहिला हादरा पहिली मोठी मछली मात्र जाल्यामध्ये पकडतोय राकेश आणि पहिला विकेटचं पतन होतं तुर्भे संघाचं. 1 ओव्हरची समाप्ती झाली आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो जयेश. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज येतो चिरंजीवी. दिवा 30+B संघ चांगली मात्र कामगिरी करताना सातत्याने बॅटिंग असेल गोलंदाजी असेल फिल्डिंग असेल तिन्ही क्षेत्रामध्ये ऑलराऊंड परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून पाहतोय आपण. आणि आता मात्र पहिला षटक संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. इथून पुढे गणित बदलतोय समीकरण बदलतोय. चिरंजीवी गोलंदाजीवरती येतोय आणि इथून पुढे मात्र मोठे फटके मारावे लागतील. प्रत्येक चेंडूवरती प्रहार चढवावा लागेल तेव्हा जाऊन तुर्भा संघ कमबॅक करू शकतो आणि कमबॅक करून देणे हा प्लेअरचा काम असतो. पाहूया कितपर्यंत कमबॅक करू शकतो. मात्र फुल टॉस पद्धतीचा चेंडू कन्वर्ट करायचा होता मोठ्या फटक्यामध्ये मात्र क्षेत्ररक्षक तैनात. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. डॉट बॉल. व्हाईटचा इशारा होतो पंचांकडनं. व्हाईट चेंडू नंतर मात्र धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 9. खऱ्या अर्थाने जर गोलंदाजाचा विचार केला चिरंजीवी चांगली हाईट असलेला हा गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी टाकावी लागेल. इथून पुढे चांगला फटका येतोय मोठा फटका. हाय अँड हँडसम. इथं मात्र काहीतरी गडबड. चल पंच विकेट आणि रन्सचं काय एस आउट. हीड विकेटच्या स्वरूपाने मात्र मोठा फटका आला. मोठा फटका आल्यानंतर बॅड लक काय असतं ते आज आपण पाहतोय अजयच्या माध्यमातून. कारण की षटकाराची गरज होती. टीम संकटामध्ये होती. टीम संकटामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला परंतु हीड विकेटच्या स्वरूपामध्ये इथं मात्र विकेटची पतन होते आणि अजय मात्र आउट होतोय. आणि लाईव्ह चेक करा. लाईव्ह चेक केला दिसत नाहीये.
सर पंच डिस्कस करा, त्यानंतर निर्णय देऊ आपण. ओके, पंचांचा निर्णय होतोय, विकेटची पतन होते, आउट. ही विकेटच्या स्वरूपामध्ये मात्र विकेटची पतन होते. अजय मोठी विकेट होती, कारण की मोठा खेळ खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु पाय अक्षय येतो नवीन फलंदाज. इथं मात्र काय घडते, फुलटॉस चेंडू होता, वाईट सोडण्याचा प्रयत्न केला गेला, पण अक्षयची मात्र पाठून केली दांडी गुल. येतो विकेट नंबर 3 आणि तिसऱ्या विकेटची पतन होते आणि तिसरा विकेट मात्र अक्षय जातोय तंबूच्या आश्रयाला. इथून पुढे मात्र तुर्बे संघाला गलती लागते की काय, अशा पद्धतीची सिच्युएशन. चांगली गोलंदाजी मात्र सातत्याने गोलंदाजाकडनं आपण पाहतोय. चिरंजीवी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते, कल्पेश. नऊ धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेलेत. चला चिरंजीवी ऑन हॅट्रिक, पाहूया काय घडतंय. हॅट्रिक चेंडू सुजय, चिरंजीव सॉरी व्हाईट चेंडू. चला माफ करा, चिरंजीवी मात्र चांगली गोलंदाजी करतो. व्हाईट चेंडूचा इशारा येतोय, अजूनही त्याला हॅट्रिकची संधी आहे. पाहूया या चेंडूवरती काय घडते. पुन्हा एकदा व्हाईट चेंडू, सातत्याने व्हाईट चेंडू. चिरंजीवीच्या माध्यमातून हॅट्रिकचा चेंडू. चांगली गोलंदाजी करत होता, चांगली बॉलिंग टप्प्यावरती करत होता, परंतु कुठेतरी लेंथ मिस झाली जाते. यस सर, नवी मुंबईचा आवाज आणि नवी मुंबई खऱ्या अर्थानं कॉमेंट्री क्षेत्रामध्ये जर ज्याचं नाव आपण आदराने घेतो आणि ज्याच्या नावाची चर्चा प्रत्येक नवी मुंबईच्या घराघरामध्ये केली जाते, असे आमचे कॉमेंट्री क्षेत्रातील महारथ असणारे आमचे विघ्नेशजी मडवी इथं उपस्थित झालेले, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. दादा धन्यवाद, आपण या भगवा चषक 2026 मध्ये आपण आलात आणि खऱ्या अर्थानं 4 चांद या चषकाला लावले. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. इथून पुढे मात्र तुरुबा संघ कुठेतरी फसतोय की काय अशा सिच्युएशन मध्ये जाऊन बसलाय आणि मात्र गोलंदाज चिरंजीवी चांगला फटका येतोय, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला कव्हरच्या दिशेने, मात्र इथं दुसरी धाव मात्र चौकार येतोय. या चौकाराने मात्र चांगली सुरुवात करून देतो फलंदाज अक्षय.
जयेश इथून पुढे मात्र नो बॉल नकारात्मक चेंडूचा इशारा येतो. इथून पुढे काहीतरी खराब होतोय की काय, कारण की चांगल्या पद्धतीने चेंडू नो प्लस 1 2 धावा भेटतील. धावसंख्या 19 जर इथून जर विचार केला तुर्बे संघ जर कमबॅक करायचा असेल तर आणखी एखादा मोठा फटका आला तर जबरदस्त कमबॅक तुर्बा संघ देखील करू शकतो. चांगली फलंदाजी मात्र सातत्याने करावी लागेल, चांगले शॉट मारावे लागतील, चांगला शॉट सिलेक्शन करावं लागेल. मात्र चिरंजीवीचा विचार केला तर चांगली गोलंदाजी दाखवत होता, परंतु कुठेतरी लेंथ फिरली आणि मात्र फ्री हिटचा चेंडू पाहतो आपण. वाईट चेंडू यस वाईट बॉल. एक धाव मात्र अवंतर धाव मात्र जरूर स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. चिरंजीवीचा विचार केला तर पहिले 3 ते 4 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले होते. जबरदस्त गोलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून केली जात होती, परंतु शेवटचा चेंडू मात्र टाकता मात्र नो बॉल आणि व्हाईटचा भरणा. इथं मात्र चांगला शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु क्षेत्ररक्षक अडवेल थ्रो करेल तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने मात्र षटक क्रमांक 2 समाप्त होते. षटक क्रमांक 2 समाप्तीनंतर मात्र धावसंख्यांचा विचार केला तर तब्बल 21 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. म्हणजे इथून पुढे जर विचार केला आपण मॅच कुठल्या स्थितीमध्ये, मॅचची स्थिती काय आहे तर अजूनही 2 षटक येणे बाकी आहेत आणि 2 षटकामध्ये 40 धावा म्हणजे 12 चेंडू आणि 40 धावा काढाव्या लागतील तुर्बे संघाला. तुर्बे संघाचा जर विचार केला तर चांगले फलंदाजची विकेट जरी गेली असली तरी आपले जे आता सध्या प्लेयर खेळतात जयेश आणि कल्पेश, दोन्ही फलंदाज मातबगर फलंदाज चांगले फटके मारण्यामध्ये ते देखील तरबेज आहेत आणि त्यांना देखील मोठे फटके खेळावे लागतील. 20च्या सरासरीने धावा काढाव्या लागतील. या मैदानाचा जर विचार केला तर या मैदानामध्ये चेस होऊ शकतो आणि तशा पद्धतीने तुर्बा संघाला खेळावं लागेल. परंतु दिवा संघाची गोलंदाजीचा विचार केला तर इथं मात्र चकावला, बीट केलाय, चांगला चेंडू रिलीज करतोय आणि जबरदस्त चेंडूच्या जीवावरती निर्धाव चेंडू मात्र टाकण्यामध्ये यशस्वी होतोय गोलंदाज हरिकेश. इथून पुढे पुन्हा एकदा टप्प्यावरती चेंडू टाकल्यानंतर टप्पा फिरवण्यामध्ये माहीर असलेला हा हरिकेश गोलंदाज दिवा संघाचा एक जबरदस्त गोलंदाज आपण पाहतो. गोलंदाजी मात्र त्याची विचार केला आपण तर टप्प्यानंतर स्विंग नंतर मिस आणि किपरच्या हातामध्ये बॉल, म्हणजे अफलातून गोलंदाजी. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट. इथून पुढे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु एक धाव मात्र घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय फलंदाज. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. इथं मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटची पतन होत आहे. रनआउट कल्पेश जातो मात्र तंबूच्या आश्रयाला. विकेट नंबर 4 ची पतन या आपण ठिकाणी पाहतो तुर्बे संघाची. ज्या ठिकाणी मोठे फटके येणे गरजेचे होते ते फटके मात्र कन्वर्ट नाही झाले, त्यामुळे कुठेतरी प्रेशर फलंदाजांवरती आला. प्रेशरचा रिलीज मात्र विकेटच्या स्वरूपामध्ये पाहतो आपण तुर्बे संघाला. करावे संघ उपस्थित असेल तर करावे संघ नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय अभि. सानपाडा संघ रिपोर्टिंग केलेलं बऱ्याच टायमापासून. करावे संघ आपण जर मॅच संपण्याच्या अगोदर रिपोर्टिंग करा, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल आपल्याला. इथून पुढे मात्र सिंगल, एकच धाव मात्र. इथून पुढे मात्र तुर्बे संघाला खूप रस्ता कठीण झाला की काय, अशा पद्धतीचा क्रिकेट सध्या संत गतीचा क्रिकेट पाहतोय आपण. काय जोश आहे. दिवा संघ म्हटल्यानंतर दिवा संघ आपण खऱ्या अर्थाने 30+ जरी खेळत असलो, 30+चा विचार केला आपण तर नेहमीच आपण सातत्याने म्हणतोय की 30+ म्हणजे 30च्या आसपास गाठलेल्या वयातली तरुण आणि कुठेतरी कामधंदा, घरातली जबाबदारी
इथं मात्र चांगला चेंडू रिलीज केला गेला. डॉट चेंडू. षटक क्रमांक 3 समाप्त होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23-23. एक षटक म्हणजे 6 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता असेल. म्हणजे 6 षटकार मारून देखील 2 धावा अंगावरती, अशा पद्धतीचं समीकरण सध्या पाहतोय आपण. अजिंक्य येतो नवीन गोलंदाज. जसं आपण 30+ चा विचार करतो, 30+ असोसिएशनचं खऱ्या अर्थानं धन्यवाद करायला पाहिजे. कारण की ज्या वेळेला जबाबदारी येते घरातली, क्रिकेटपासून थोडासा दुरावा होतो, त्या क्रिकेटर्सचं करणार काय. आम्ही घरी तर बसू शकत नाही, क्रिकेट तर आम्हाला खेळायचंच आहे. मग अशा वेळेला 30+ ची संकल्पना आली आणि खऱ्या अर्थानं या क्रिकेटर्स जे आपण पाहतोय कालच्या दिवसापासनं, त्यांना देखील चांगले दिवस आले आणि त्यांना देखील 30+च्या माध्यमातून क्रिकेट खेळण्याची संधी भेटली, त्याच लेवलची, त्याच दर्जाची, आणि आपला खेळाची सादरीकरण करायला भेटली. आणि खऱ्या अर्थानं ते देखील 30+ असोसिएशनचे आम्ही सर्व खेळाडू म्हणून धन्यवाद मानतो आणि खऱ्या अर्थानं आम्हाला चांगली संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल 30+ असोसिएशन आपलं आम्ही नेहमीच ऋणी असू. आणि जातो आपण मॅचकडे. मॅचचा जर विचार केला तर आता पूर्णपणे सामना हा दिवा ब संघाकडे झुकताना आपण पाहतोय. कारण दिवा ब संघाची ताकद फलंदाजी, ताकद गोलंदाजी, ताकद क्षेत्ररक्षण, तिन्ही क्षेत्रामध्ये तरबेज असलेला हा संघ आणि जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून साकारला जातोय. इथून पुढे मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. आणि आज जर विचार केला आपण तर नवी मुंबई क्षेत्रामध्ये ज्या आवाजाची भुरळ सातत्याने आपण ऐकत आलेलो आहोत, आणि तो आवाज अर्थातच नवी मुंबईला हवाहवासा वाटणार, आणि नेहमीच हा आवाज ओळखीचा आहे, हा आवाज परिचयाचा आहे. आणि तेच विघ्नेश दादा मडवी इथं उपस्थित आहेत. दादा, आपलं पुन्हा एकदा मी शिरोमणी प्रतिष्ठान आयोजित भगव्या चषकमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. इथून पुढे मात्र व्हाईटचा चेंडूचा इशारा येतोय, व्हाईट बॉलची सांगता होते. डी झोन मध्ये जाते, एक धाव जरूर भेटेल. अजून मात्र या मॅचची औपचारिकता शेवटचा चेंडू असेल, आणि खऱ्या अर्थानं मॅच वन साइड मॅच होत असताना मात्र चांगली कामगिरी मात्र दिवा संघाकडनं आपण पाहतोय. राकेश असेल, त्यानंतर भावेश असेल, त्यानंतर गोलंदाजीमध्ये चिरंजीवी असेल, त्यानंतर सर्वच संपूर्ण टीम असेल. जबरदस्त परफॉर्मन्स, आणि जबरदस्त परफॉर्मन्सच्या जीवावरती मात्र सामना पूर्णपणे वन साइडेड खेचून घेतला, आणि 2 सामने मात्र बॅक टू बॅक जिंकत पुढच्या फेरीमध्ये दाखल होते दिवा संघ. आणि कॉंग्रॅच्युलेशन दिवा संघ, वेल प्लेड. त्याचबरोबर बॅड लक, हार्ड लक तुर्बा संघ, परंतु आपण खचून न जाता येणारा सीझन पूर्णपणे आपल्यासाठी उपलब्ध आहे. आपण त्या सीझनमध्ये नक्कीच भरारी घ्याल आणि आपली संघ चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाल अशी अपेक्षा करतो, आणि आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा देतो. त्याचबरोबर तुर्बे संघ, आपण आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे, आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कुठलाही डाऊट नाही, कारण की 13 चेंडू